श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता कार्तिक महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा लवकरच सुरू होईल आणि हा महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंपैकी एक वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा, धन, वैभव हे कधीही कमी पडणार नाही. आपल्या घराची भरभराट होईल आणि आपल्या घरामध्ये बरकत येईल. हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन ठरवले जातात आणि अशा चंद्राच्या भ्रमणांमध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तर तेव्हा येतो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना. यावर्षी मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबरला सुरू होत आहे. कार्तिक अमावस्या ही 12 डिसेंबरला आहे आणि यानंतर अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होईल. मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. सर्व महिन्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना आहे. या महिन्यामध्ये शुभ कार्य ही केली जातात आणि या महिन्यात केलेले प्रत्येक कार्य हे शुभ फळ देत असते. श्रीकृष्णांची आराधना आणि पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याची सर्व दुःखे दूर होतात. तसेच या महिन्याच्या पूजेमुळे संतती सुखसुद्धा मिळते. यासोबतच चंद्रातून अमृत तत्वसुद्धा प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला जेवढे जमेल तर तेवढे पूजापाठ आपण या महिन्यामध्ये करायचे असतात. त्यासोबतच हा महिना सुरू होण्यापूर्वी माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू किंवा 2 वस्तू नक्कीच खरेदी करून घरी आणू शकता. आपण नेहमीच कष्ट करत असतो, दिवस रात्र राबत असतो, परंतु आपल्या कष्टाला कधीकधी यशाची जोड मिळत नाही. तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला या वस्तू घरात आणायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही अखंड आपल्या घरावरती राहील. त्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरात लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही. श्रीयंत्राचा प्रभाव खूप आहे. श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते प्राप्त होते, सर्व अडथळे दूर होतात, तसेच धनप्राप्तीचे नवनवीन मार्गसुद्धा सापडतात. श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसन आहे आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेच यंत्र नाही. या श्रीयंत्रामध्ये महाकाली, महालक्ष्मी तसेच महासरस्वती तर या 3 शक्तींचा वास आहे. धनलक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून श्रीयंत्राची पूजा केली जाते. त्याप्रमाणेच सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी आपल्याला मिळते. श्रीयंत्राची पूजा आपण रोज केली तर याचे अतिशय अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही श्रीयंत्र नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे श्रीयंत्र जे आहे तर ते नक्कीच खरेदी करू शकता. मार्गशीर्ष सुरू होण्यापूर्वी हे खरेदी करा आणि आपण जी गुरुवारची मांडणी करतो यामध्ये सुद्धा आपण श्रीयंत्राची पूजा ही करू शकतो. आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र आलं म्हणजे कमळगट्ट्याची माळ सुद्धा आली. कमळगट्टा म्हणजे काय तर हे एक कमळाचं बी असतं आणि या कमळाच्या बियांची जी माळ आहे तर ही म्हणजे कमळगट्टा माळ. ही माळ आपण जेव्हा श्रीयंत्रावरती ठेवतो तेव्हा याचे असंख्य फायदे आहेत. ही माळ श्रीयंत्रावरती ठेवणे म्हणजे 108 कमळाची फुले ही माता लक्ष्मीला अर्पण केल्यासारखे आहे आणि महालक्ष्मीला कमळगट्टा हे अतिशय प्रिय आहे. त्याप्रमाणेच मंत्र, जप, साधना, उपासना तर यासाठी सुद्धा ही माळ जी आहे तर ती वापरली जाते. जिथे श्रीयंत्र आहे तर त्या ठिकाणी कमळगट्टा माळ ही असायलाच हवी. यश, कीर्ती, समृद्धी तर या गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर कमळगट्टा माळेची सुद्धा आपल्याला खरेदी करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो नसेल किंवा मूर्तीसुद्धा नसेल किंवा जुना फोटो खराब झाला असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करू शकता. आता हा फोटो खरेदी करताना किंवा मूर्ती खरेदी करताना आपल्याला फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी नसावी तर ती कमळामध्ये बसलेली असावी. त्यासोबतच ती धनवर्षाव करणारी असावी. माता लक्ष्मीच्या फोटोच्या दोन्ही बाजूला
जर 2 हत्ती असतील, त्यांची सोंड वर असेल आणि सोंडेतून ते जर धनवर्षाव करत असतील, तर असे जे फोटो आहेत तर ते शुभ फळ देणारे असतात. तर अशा फोटोंची खरेदी आपल्याला करायची आहे. त्यासोबतच तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का नसेल, तर तुम्ही या मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर चांदीचा शिक्का सुद्धा खरेदी करू शकता. ज्या चांदीच्या शिक्क्यामध्ये माता लक्ष्मी असते, त्यासोबतच माता सरस्वती, गणेश असतात. तर असा सुद्धा शिक्का तुम्ही घ्या. माता लक्ष्मी आणि त्याच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिलेला असेल असा शिक्का घेतला तरी सुद्धा असा सुद्धा शिक्का जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. त्यासोबतच तुम्हाला लक्ष्मीची पावले सुद्धा खरेदी करायची आहेत. मग तुम्ही तांब्याची पावले घ्या. चांदीची जर लक्ष्मी मातेची पावले घेणे शक्य असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि हे सुद्धा शक्य नसेल तर जी साधी लक्ष्मीची पावले मिळतात तर ती आणून तुम्ही तुमच्या घराच्या उंबरट्याला दोन्ही बाजूला ही लक्ष्मी मातेची पावले जी आहेत तर ती लावू शकता. त्याप्रमाणे चांदीचा शिक्का जर तुम्ही खरेदी केला तर तो तुम्ही पर्स, पॉकेट आणि तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यासोबतच तुम्ही तांब्याचा कलश जर तुमच्याकडे नसेल किंवा जुना कलश खराब झाला असेल तर तो सुद्धा खरेदी करू शकता. आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची आपण जी पूजा मांडतो त्यामध्ये जी कलशाची स्थापना करतो तर त्यामध्ये या कलशाची तुम्ही स्थापना करा. तुम्ही चांदीचा सुद्धा छोटा कलश हा आणू शकता आणि या कलशामध्ये सुद्धा तुम्ही रोज थोडंसं पाणी भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही चांदीचं निरंजन सुद्धा हा मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता. आता सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे पिवळ्या कवड्या. पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कवडी ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय गोष्ट आहे. कवड्या पांढऱ्या असतात, तपकिरी असतात, तशाच त्या पिवळ्या सुद्धा असतात. कवड्या या धनदायक मानल्या आहेत. तसेच कवड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये कवड्या असणे, कवड्याची स्थापना करणे तर हे अतिशय खास असते आणि आपण आपल्या देवघरामध्ये या कवड्यांची स्थापना करू शकतो किंवा कवड्या आणून ते आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. कवड्यांना आदिशक्तीचे रूप मानले जाते. त्याप्रमाणे तुम्ही कवड्या घेऊ शकता. जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या नक्की खरेदी करा आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करा. त्यानंतर तुम्ही त्या कवड्या एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीत सुद्धा ठेवू शकता. यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. त्याप्रमाणेच माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये अखंड वास करते. तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला कवड्यांचे तोरण सुद्धा लावू शकता. हे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते. त्याप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्र हे सुद्धा खरेदी करू शकता. कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर आहेत आणि कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा असते. घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही तर अशा गोष्टी जर घडत असतील, आपल्या धनामध्ये वाढ व्हावी असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कुबेर यंत्र खरेदी करा आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. आणि ही स्थापना करताना उत्तर दिशेला कुबेर यंत्र जे आहे तर ते स्थापन करायचे आहे. त्यानुसारच अजून कोणती वस्तू आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते तर ती म्हणजे गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या मूर्ती. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना ही केली जाते आणि गजलक्ष्मी घेताना त्या नेहमी 2 घ्यायच्या आहेत. गजलक्ष्मी ह्या पितळेच्या, पंचधातूच्या किंवा चांदीच्या असाव्यात आणि गजलक्ष्मी ज्या आहेत तर त्या समृद्धीचे प्रतीक आहेत. त्या घेताना त्या नेहमी छोट्या आकाराच्या, सोंड वर असलेल्या आणि त्यांचे जे पाय आहेत तर ते चालताना जसे हत्तीचे पाय पुढे मागे असतात तर त्या पद्धतीने असावेत. तसेच गजलक्ष्मीच्या मूर्तीवरती वस्त्र असावे. तर अशा प्रकारच्या गजलक्ष्मी ह्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत.